कोर्टाच्या तारखेला गैरहजर राहणाऱ्या 35 वॉरंटपैकी 27 जणांवर गंगापूर पोलिसांची कारवाई। विविध प्रकरणांमध्ये न्यायालयाने दिलेल्या तारखेला वारंवार गैरहजर राहणाऱ्या आरोपींविरोधात गंगापूर पोलीस निरीक्षक सलीम चाऊस व पोलिसांनी विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली। गंगापूर पोलीस निरीक्षक सलीम चाऊस व त्यांची टीमची कारवाई केली आहे। या मोहिमेत 35 न्यायालयीन वॉरंटपैकी 27 व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात आली। गंगापूर तसेच छत्रपती संभाजीनगर येथील न्यायालयामध्ये विविध प्रकरणांमध्ये हजर राहण्याचे आदेश असतानाही संबंधित आरोपी गैरहजर राहत होते। त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले होते। या वॉरंटची अंमलबजावणी करत गंगापूर पोलिसांनी विशेष पथकाच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून उर्वरित 8 वॉरंटधारक आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। न्यायालयीन आदेशांचे पालन न करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशाराही गंगापूर पोलिसांकडून देण्यात आला आहे। याप्रसंगी एपीआय विनायक पाटील, विठ्ठल झांजुर्णे, पोलीस उपनिरीक्षक युसुफ पठाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित पाटील, विजय पारखे, गोपनीय शाखेचे मनोज नवले, मनोज घोडके, पोलीस नाईक विठ्ठल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल संदीप घुसंगे, अनिरुद्ध शिंदे, अमोल करवंदे, नारायण दुल्हन, विष्णू बापते, अश्विनी गायकवाड, रेणुका धारकर यांनी परिश्रम घेतले। सांगा सर, काय म्हणणं आहे आपलं? पोलीस स्टेशन गंगापूर येथे माननीय कोर्ट गंगापूर, माननीय कोर्ट छत्रपती संभाजीनगर, माननीय कोर्ट अहिल्यानगर किंवा आजूबाजूच्या परिसरातील कोर्टाचे जे तारखेला गैरहजर आहेत, मग त्याच्यामध्ये आरोपी असो, साक्षीदार असो किंवा अन्य कोणी, तर त्यांच्याबद्दल ते तारखेला हजर राहत नाहीत आणि प्रकरणं प्रलंबित पडत आहेत, यासाठी वॉरंट काढलेले होते। असे एकूण 35 वॉरंट माझ्याकडे प्राप्त झाले। आम्ही पहाटे 3 पासून मी आणि माझा स्टाफ सर्वांनी मिळून कोम्बिंग केलं आणि गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीतील टोटल सर्व आरोपितांचा शोध घेतल्यानंतर आम्हाला 27 वॉरंटातील इसम मिळून आले। आम्ही सर्वांना ताब्यात घेऊन या ठिकाणी आणलं आणि ज्या ज्या कोर्टाचे वॉरंट आहेत त्या त्या कोर्टांना पाठवलेलं आहे। यामध्ये माझी गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व जनतेला विनंती आहे की आपले जर काही प्रकरणं कोर्टात चालू असतील तर आपण वेळेवर तारखेला हजर राहा, आपल्या वकिलाशी संपर्क करा, जेणेकरून ही परिस्थिती आपल्यावर येऊ नये, आपल्यावर वॉरंट निघू नये आणि आपली हॅरॅसमेंट होऊ नये, एवढी विनंती आहे।